शेतकऱ्यांचा आवाज कुणी दाबू शकत नाही हा नारा घेऊन प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी गेल्या 7 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उपोषणाचा आगळा वेगळा लढा उभा केला होता। पण आता पेरणीच्या हंगामात डोक्यावर पाऊस कोसळत असताना आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करत बच्चू कडू यांनी आपलं अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित केले। हा लढा संपलेला नाही, फक्त विश्रांती घेतोय। 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारनं कर्जमाफीची तारीख जाहीर न केल्यास गांधी जयंतीला भगतसिंगगिरी करत मंत्रालयात घुसण्याचा थेट इशारा कडू यांनी दिलाय। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं, त्यांना न्याय मिळावा यासाठी बच्चू कडू यांनी स्वतःचा जीव पणाला लावला। 7 दिवस अन्नत्याग करत त्यांनी सरकारला जागं करण्याचा प्रयत्न केला। पण या लढ्यात ते एकटे नव्हते, त्यांचे कार्यकर्ते, शेतकरी बांधव आणि सामान्य माणूस त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता। एका कार्यकर्त्याने तर पाण्याच्या टाकीवर चढून जीव देण्याची धमकी दिली। 200 ते 300 मेसेजेस कडू यांना आले, आम्ही आत्महत्या करू पण तुम्ही उपोषण सोडा। या भावनांनी हेलावलेल्या कडू यांनी शेतकऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या हितासाठी आंदोलन स्थगित केलं, पण त्यांनी सरकारला ठणकावलं। 2 ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफीची तारीख सांगा, नाही तर आम्ही थांबणार नाही। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडू यांची भेट घेत सरकारची बाजू मांडली, पण खरी जादू घडली ती एका विधवा महिलेच्या हातून पाणी पिऊन। या भावनिक क्षणात कडू यांनी उपोषण सोडलं, पण त्यांनी सरकारला चांगलंच सुनावलं। उदय सामंतजी, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तुमच्या घराबाहेर आंदोलन करू। उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जमाफीवर बोलत नव्हते, हात झटकत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही गप्प होते, पण बच्चू कडूंच्या या प्रहारानं सगळ्यांना कर्जमाफीवर बोलायला भाग पाडलं। हा आपल्या आंदोलनाचा विजय आहे असं म्हणत कडू यांनी कार्यकर्त्यांचे आणि शेतकऱ्यांचे आभार मानले। आंदोलन मागे घेतलेलं नाही, फक्त स्थगित केलं हे त्यांनी ठणकावून सांगितलं। आता सगळ्यांचं लक्ष आहे 2 ऑक्टोबरकडे। सरकार कर्जमाफीची तारीख जाहीर करणार का, की बच्चू कडूंचा प्रहार पुन्हा एकदा मंत्रालयाच्या दारात ठणकणार? कडू यांनी स्पष्ट केले, आम्ही गांधीजींच्या मार्गाने लढलो, पण गरज पडली तर भगतसिंगगिरी ही करू। हा इशारा म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांची तळमळ दाखवतो। तुम्हाला काय वाटतं, बच्चू कडूंचा हा लढा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल का, की सरकार पुन्हा एकदा आश्वासनांचा पाऊस पाडेल? कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।